हेडलाईनचे प्रस्तुत करता मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ आणि जव्हेरी, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची. बँकॉकच्या दिशेने गेलेला सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात परतला. ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे निघाला होता. चार्टर्ड फ्लाईटसाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती. मुलासोबत कोणताही वाद नाही. मुलगा अचानक का निघून गेला माहीत नाही. तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता. तानाजी सावंतांची प्रतिक्रिया. ऋषिराज सावंतांच्या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल. पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती. घरातून भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला. तसंच सावंतांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर आरोप. देशात सगळी विद्या आपल्या पुरतीच ठेवत पुढच्यांना न शिकवल्यानं राज झाला. हिमालयात संत महात्मा खूप असले तरी मला त्याचा उपयोग काय? छगन भुजबळांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अमरावतीत कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार. तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजमीनपात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल. उद्या AI समिटला उपस्थित राहणार. तर 12 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार.